एकीकडे सरकारी वकिलाकडून जामिनाला विरोध असताना जामीन मिळाला पाहिजे असा तर्क हगवणेंच्या वकिलानं दिला। हगवणेंचा वकील सांगतो की वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। ज्या व्यक्तीबरोबर संबंध होते त्या मुलाचा साखरपुडा 18 तारखेला झाला होता आणि वैष्णवी त्यासाठीच सातत्याने फोन करताना आढळली। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नसेल म्हणून ती निराश झालेली असू शकते। परिणामी तिने आत्महत्या केली असू शकते, हा दावा हगवणेंच्या वकिलानं केला। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असंही ते म्हणाले। यापूर्वी अनेकदाही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला हे सुद्धा न्यायालयात सांगण्यात आलं। एकदा तर वैष्णवीने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असंही म्हटलं गेलं। एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेल्याचंही न्यायालयात सांगितलं गेलं। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली लगावली म्हणजे काही छळ आहे का असा प्रश्न हगवणेंच्या वकिलानं विचारला। तर मारण्याच्यासाठी प्लास्टिकची छडी वापरली म्हणजे काही हत्यार वापरलं का असाही त्यांचा बचाव आहे। या पुढे जाऊन हगवणेंचा वकील म्हणतो की हगवणेंच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, त्यांना फॉर्च्युनरच्या बाबतीत कौतुक नाही। हे कुटुंब 40 लाखाच्या 4 लाखाच्या गाड्यांसाठी फार काही करणार नाही। हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय असाही दावा करण्यात आला। सोन्याच्या दागिन्यांच्या विषयी माध्यमांमध्ये चुकीची माहिती आली आहे असा दावा न्यायालयात करण्यात आलाय। साहेब, निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही। ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं। त्यांनी बाळ सांभाळलं, ही माणुसकी दाखवली। उद्या सोडून गेला असता, पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझे मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं, त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन 88 आणि 75 ची त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे। तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही, ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं। तिच्या घरचे आले, अनेक आपले लोक होते, तुम्ही सुद्धा होता, सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे।